नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. जवळजवळ माझ्या आता 2,500 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेत. मित्रांनो, तुमच्या प्रेमापोटी आणि काही क्लायंटची अशी मागणी आहे, कमेंटमध्ये सांगतात की साहेब NA जमीन करायची झाली तर रिसर कागदपत्र काय लागतात आणि प्रोसिजर काय किंवा कायदेशीर तरतूद काय. कारण एका क्लायंटचा असा फोन होता की साहेब आमच्याकडे एजंटांनी भरपूर पैसे घेतलेले आहेत आणि अजून जमीन NA करून दिलेला नाही आणि प्रोसिजर काय नाही, आम्हाला थोडं तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून. तर मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबरच्या प्रेमापोटी हा मी NA म्हणजे काय किंवा NA जमीन म्हणून काय हा व्हिडिओ आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी मी करत आहे. मित्रांनो, NA जमीन म्हणजे काय, कुणाकडे अर्ज दाखल करावा लागतो आणि कोणकोणत्या कारणासाठी सदरची जमीन वापरावी लागते या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, NA जमीन म्हणजे जी सर्वसामान्य भोगवटा वर्ग 1 आणि भोगवटा वर्ग 2 अशा जमिनी जर NA करायची असेल, आता NAचा अर्थ काय, नॉन ॲग्रिकल्चर, जी शेतीची जमीन आहे ती शेती सोडून इतर कारणासाठी वापरता येत नाही. जी शेतकऱ्यांनी शेती धारण केलेली असते, सदरची जमीन ही शासनाच्या परवानगीशिवाय तुम्हाला घर बांधता येत नाही किंवा वापरासाठी जर व्यापार तुम्ही करणार असेल तर त्यासाठी सदरच्या जमिनीचा वापर करता येणार नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही औद्योगिक व्यवसाय कुठला करणार असेल, कारखाना करणार असेल किंवा व्यवसाय कुठला तरी करणार असेल तर सदर कारणासाठी ही रेग्युलर जमीन आपल्याला वापरता येणे, जी भोगवटा क्रमांक 1 आणि 2 मधील आहे ती जमीन. तर सर्वसाधारणपणे भोगवटा क्रमांक 1 आणि भोगवटा क्रमांक 2 मधील ह्या जमिनी जर NA करायची असतील, नॉन ॲग्रिकल्चर लँड करायचे असेल, शेतीचं रूपांतर नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी, रहिवासी करण्यासाठी आणि औद्योगिक कारणासाठी सदर जमिनी वापरायची असतील तर शासनाची परवानगी घ्यावी लागते. आता हे शासन म्हणजे कोण, शासनाचा प्रतिनिधी हा प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी असतो. या जिल्हाधिकाऱ्याकडे रितसर अर्ज करून सदरची परवानगी घ्यावी लागत असते. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये राहण्यासाठी असेल, व्यवसायासाठी असेल किंवा व्यापारासाठी असेल सदर जमिनीचा वापर करता येत असतो. आता मित्रांनो, अर्ज कुणाकडे करायचा NA जमीन करण्यासाठी, नॉन ॲग्रिकल्चर लँड, जी लँड आहे, जी शेती आहे, त्या शेतीचं NA कसं करायचं आणि कुणाकडे अर्ज करायचा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र काय आपण पाहत आहोत मित्रांनो. आता त्यासाठी तुम्हाला मित्रांनो जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जावे लागेल. तिथं एक फॉर्म मिळतो NA साठी, NA जमीन कशी करायची त्यासाठी एक फॉर्म तिथे मिळतो. तो फॉर्म घ्यायचा, त्यावर 5 रुपयाचं स्टॅम्प तिकीट, जे कोर्ट फी स्टॅम्प तिकीट असते ते त्याच्यावरती लावायचं आणि त्यानंतर मित्रांनो त्या फॉर्म संपूर्ण भरायचा आणि त्या फॉर्म बरोबर महत्त्वाची डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र कुठले असतील तर जी जागा तुम्ही NA करणार आहात, जी जागा तुम्ही औद्योगिक, रहिवासी कारण असेल किंवा व्यापारी कारण असेल, या कारणासाठी जी जागा NA करणार त्या जागेचा 7 बारा उतारा घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 8 सुद्धा काढणं गरजेचं आहे. त्या फॉर्मवर 8 सुद्धा जोडावा लागतो. त्याचबरोबर ज्या काही डायऱ्या असतील, डायरी उतारा सुद्धा तुम्हाला जोडावं लागतील किंवा फेरफार नोंदी असतात त्या सुद्धा तुम्हाला त्या नोंदी जोडावं लागतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयाकडे तुमच्या 7/12 जे क्षेत्र आहे किंवा गट नंबर आहे त्याचा नकाशा मिळतो. तो नकाशा सुद्धा तुम्हाला त्या फॉर्म बरोबर जोडावा लागत असतो. समजा आता तुमच्याकडे जागा उपलब्ध आहे पण जागेच्या संदर्भात काही रेकॉर्ड जर नसेल तर तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाकडून तसं प्रमाणपत्र किंवा दाखला घ्यावा लागेल की सदर जागेचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध नसला नाही. त्यासाठी तसं रेकॉर्ड घेऊन तुम्हाला त्या फॉर्म सोबत जोडून सदरचा फॉर्म तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे. आता समजा तुम्ही जागा जर इमारत बांधण्यासाठी किंवा विकसनासाठी घेणार असेल तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बिल्डिंग प्लॅनच्या तुम्हाला कमीत कमी 8 प्रती तरी त्या फॉर्मसोबत जोडाव्या लागणार असतात. आता महत्त्वाचा मित्रांनो गोष्ट आहे, सदरचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी काय करतात, सदरचा अर्ज तपासून त्यानंतर तहसीलदार यांच्याकडे सदरचा अर्ज हा वर्ग करण्यात असतो. सदरचा अर्ज वर्ग करत असताना 7 दिवसामध्ये जिल्हाधिकारी हा तुमचा अर्ज तहसीलदार यांच्याकडे वर्ग करत असतात. आता तहसीलदार सदर प्रकरणाची तुमच्या अर्जाची संपूर्ण तपासणी, चौकशी करून सदरचा अर्ज तलाठी यांच्याकडे पाठवित असताना तलाट्यांच्या मार्फत काय असेल, तलाठी यांच्या
मार्फत सदर तलाठी हे तुमच्या अर्जाची छाननी करतात आणि ह्या छाननीमध्ये काय बघितले जातं मित्रांनो, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर जागा राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या कुठं आडवी येते का, किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या कुठं आडवी येते का, किंवा जलदगती महामार्ग असेल त्यांच्या कुठं प्राधिकरणाच्या आडवी येते का, हे तलाठी संपूर्ण चौकशी करत असतात. त्याचबरोबर जर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी जागा तुम्ही NA करणार असाल त्याच कारणासाठी जे तुम्ही कारण अर्जामध्ये दिलेलं आहे, मग तुम्ही व्यापारी कारण असेल, औद्योगिक कारण असेल किंवा रहिवासी कारण असेल, तर ती जागा तुम्हाला त्याच कारणासाठी वापरावी लागत असते. तलाठी तुमची जास्तीत जास्त छाननी कुठल्या अर्जाची करतात, जो अर्ज टाकलेला आहे आणि जे का तुम्ही व्यवसाय करणार असेल किंवा घर बांधणार असेल किंवा व्यापार करणार असेल, तुम्ही करणाऱ्या व्यवसायामुळे पर्यावरणाला कुठला धोका पोचतो का हे आधी छाननीमध्ये बघितलं जातं. त्याच पद्धतीनं हे जे प्राधिकरणाचे महामार्ग गेलेत त्यांना कुठल्या प्रकारचा हरकत अडथळा येतो का ते सुद्धा बघितलं जातं. कारण ह्या गोष्टी तुम्हाला अर्जाबरोबर राज्य महामार्ग प्राधिकरणाचं, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं, जलदगती महामार्ग प्राधिकरणाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागत असतं. कारण तुमची जागा त्या ह्याच्यामध्ये कुठं जात असते का, प्राधिकरण किंवा राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग, त्यासाठी तुम्हाला त्यांचं सुद्धा प्रमाणपत्र घ्यावं लागत असतं. त्याच पद्धतीनं समजा तुमची जागा ही ग्रामीण लेवल असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सरपंच असतात, त्यांचा एक दाखला घ्यावा लागत असतो की सदरची जागा NA करण्यासाठी योग्य अशी आहे. त्या पद्धतीनं नार्क दाखला हा ग्रामपंचायत घेत असतो. समजा तुमची जागा जर सिटीसारख्या जागे असेल तर तुम्हाला महानगरपालिकेचं प्रमाणपत्र हे घ्यावं लागत असतं मित्रांनो. त्याचबरोबर ग्रामीण लेवलला जर तुम्ही NA साठी जागा NA करत असाल तर तुम्हाला ग्राम कामगार तलाठी असतात त्यांच्याकडून ना हरकत दाखला घ्यावा लागतात. कारण तुमची जागा कुठल्या प्राधिकरणाला किंवा कोणत्याही महामार्गाला किंवा कुठल्याही पर्यावरणाला धोका पोहोचवत नाही अशा पद्धतीनं जो काही तुम्ही त्या NA जागेमध्ये व्यवसाय करणार आहे त्यासाठी ना हरकत दाखला हा तलाठी यांचा घ्यावा लागत असतो. आता महत्त्वाची इतके कागदपत्र तुम्हाला ती गोळा करावी लागतात. हे सगळंच कागदपत्र ही जिल्हाधिकारी यांच्याकडे सबमिट करावं लागतात आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची तुमच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर सदरचे तलाठी हे तहसीलदार यांच्याकडे अर्ज पाठवत असतात. संपूर्ण छाननी रिपोर्टही पाठवत असतात आणि त्याबरोबर सदरचं प्रकरण हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातं आणि जिल्हाधिकारी संपूर्ण प्रकरणाची छाननी करून तुम्हाला सदर जागा ही NA झालेले अशा पद्धतीनं आदेश काढत असतात. आणि सदरचा आदेश तुम्ही घेऊन माननीय जे काही तलाठी तुमचे ग्रामसेवक तलाठी असतात त्यांच्याकडे सदरचा अर्ज दिल्यानंतर तुम्हाला ती जागा NA म्हणून तुमच्या जागेवर फेरफार नोंद केली जात असते मित्रांनो. आता महत्त्वाचा प्रश्न येतो की NA जागा करत असताना तिथं कर किती भरावा लागतो. तर हा कर साधारण तुम्हाला मित्रांनो सांगायचा म्हणजे जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जागा जर NA करणार असाल, तुमच्या जागेचा जो आत्ता बाजार मूल्य असेल किंवा मार्केटला आता काय जो रेट असेल, जर तुम्ही व्यवसायासाठी वापरणार असेल तर बाजार मूल्याच्या 75% इतकी रक्कम तुम्हाला शासनाला भरावी लागत असते. समजा तुम्ही रहिवासीसाठी जर ती जागा वापरणार असेल आणि NA करणार असाल तर तुम्हाला कर म्हणून 50% रक्कम बाजार मूल्याच्या, म्हणजे जे काय आता मार्केट रेट तुमच्या भागात किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला 50% रक्कम भरावी लागते. समजा तुमच्या भागामध्ये एका गुंठ्याची जागेची किंमत जर समजा 1 लाख रुपये असेल तर तुम्हाला 50,000 इतकी रक्कम कर म्हणून भरावी लागत असेल. मग तुम्ही किती जागा NA करणार आहे त्याच्यावर त्याप्रमाणे तुम्हाला तिथं शासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासन दरबारी ही कर भरावा लागत असतो. त्याच पद्धतीनं मित्रांनो तुम्ही जी जागा वापरणार आहे ती निम सरकारी जर असेल तर तुम्हाला साधारण कर हा 20% जे काय बाजार मूल्य असेल किंवा त्याला मार्केट रेट असेल त्याच्या 20% रक्कम ही शासनाकडे जमा करावी लागत असते. त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा महत्त्वाचा,
औद्योगिकरणासाठी तर तुम्ही जागा वापरणार असेल, आता या औद्योगिकरणासाठी रक्कम आहे फक्त 20%, जे काय बाजार मूल्य असेल किंवा मार्केट रेट असेल त्याच्या फक्त 20% भरावी लागत असेल. कारण जे काय तुम्ही औद्योगिकरणार असाल त्यामुळे समाजाचा विकास होत असतो, 4 लोकांना तुम्ही कामं देत असता. त्यामुळे औद्योगिकरणासाठी रक्कम ही कर 20% ठरवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं कर हा शासनाला भरावा लागत असतो. जी जागा मित्रांनो तुम्ही NA करणार आहे ती जागा त्याच करण्यासाठी, मग तो औद्योगिक घेणार असाल तर औद्योगिकरणासाठी तुम्हाला वापरावं लागेल. रहिवासी करण्यासाठी विकसनसाठी घेणार असेल तर तुम्हाला ती विकसनसाठी वापरावं लागेल. तुम्ही जर व्यापार करण्यासाठी जर ती जागा वापरणार असेल NA करणार असेल तर व्यवसायासाठी तुम्हाला ती जागा त्याच कारणासाठी वापरता येणार आहे. अन्यथा समजा असं शासनाच्या निदर्शनात आलं की तुम्ही जागा औद्योगिकरणासाठी घेतल्या आणि अन्य कारणासाठी वापरल्या, रहिवासाठी कारणासाठी घेतल्या आणि अन्य कारणासाठी वापरल्या, किंवा डेव्हलपमेंटसाठी घेतल्या आणि दुसऱ्या कारणासाठी वापरल्या, एनी टाईम कधीही शासन तुमचा NA हे रद्द करू शकतं. आणि जी काय तुम्ही रक्कम भरलेला असेल शासनाला कर म्हणून, सदरची रक्कम तुम्हाला परत मिळत नाही, ती शासन दरबारी जमा होते. ही महत्त्वाची ह्यामध्ये अट आहे मित्रांनो. त्यामुळं तुम्ही जागा NA करत असताना आपण ह्यामध्ये प्रोसिजर कुठली आहे, कुणाकडे अर्ज करावा लागतो आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या प्रेमासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. त्याच पद्धतीनं माझंसुद्धा नॉलेज वाढलेलं आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून थोडंसं कायदेशीर ज्ञान मिळालं असेल मला ह्याची गॅरंटी आहे. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही पाहिल्यामुळं मलासुद्धा प्रोत्साहन मिळतं. त्याचबरोबर जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे, तसेच लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.